हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी पाडवा होता आणि ह्यांना मी सकाळपासून मागं लागलेली की मला नाही का तुम्हाला ओवाळू द्या, तर हे काय ऐकत नव्हते कारण ह्यांना पण ऑफिसचे कामं होते आणि ते काय ऐकलेच नाही। मग जायच्या टायमाला, कारण आम्ही 7 वाजेला निघणार होतो, आमची ट्रेन होती, मी माहेरी जाणार होती, म्हणजे लगेच उद्या भाऊबीज होती, त्यामुळे आम्ही 7 वाजता निघणार होतो आणि रेल्वे स्टेशन जवळच होतं, म्हणजे आमच्या घरापासून आम्ही चालतही जाऊ शकतो। तर म्हटलं की मला जाता जाता तरी ओवाळू द्या, तर ह्यांनी ठीक आहे बोलला आणि मी मस्त अशी ओवाळायला लागली। आणि ह्यांनी काय गिफ्ट दिलं नाही, गिफ्ट पेंडिंग आहे, कारण हे मला घे म्हणत होते पण मी काय घेतलं नाही, माझी डिमांड थोडीशी मोठी होती, तर त्याला थोडासा वेळ लागेल, तुम्हाला कळेलच दुसऱ्या व्हिडिओमध्ये, जेव्हा कधी घेईल तेव्हा कळेलच। मग फायनली आम्ही चालत चालत आलो, एकदम जवळच होतं, जे झाडं दिसते, जी बिल्डिंग दिसते तिथेच माझं घर होतं आणि चालत चालत आम्ही दोघंही आलो लगेज घेऊन। कधीही 10-15 मिनिट म्हणजे लवकर आलेलं कधीही चांगलं असतं, ट्रेन कधी लवकरही येते कधी लेटही होते, म्हणून आलो आणि फायनली 5-10 मिनिटात आमची ट्रेन आली आणि एवढी ट्रेन चांगली होती, स्वच्छ होती, ते पाहून दिलखुश झालं आमच्या दोघांचंही। तर आम्ही काही जेवलो नव्हतो निघताना रात्रीचं, तर म्हटलं की असंच काहीतरी छोटं चटरमटर खावं म्हणून, तर त्यांनी बदाम शेक घेतलेलं, सॉरी बदाम मिल्क होतं आणि मी ताक घेतलेली, तर हे खातो आणि ह्यावरतीच आम्ही झोपतो, कारण रात्रीचं आम्ही जेवणच करत नाही आणि पहाटेचे मस्त, कारण 2 घंटे ट्रेन लेट होती, तर सकाळचे वाजलेले 7, असं काही वातावरण एवढं सुंदर दिसत होतं, एकदम पक्ष्यांचा चिवचिवाट, एकदम शांत वातावरण, हिरवगार झाडं, खूप छान असं झालेलं। आणि फायनली आम्ही आलो, सकाळचे 7 वाजलेले, 7:30 झालेले आहे आणि इथे चाललेलं की एक्झिट कुठं आहे, तर ह्यांना म्हणते मी इकडं नाही, पण ह्यांना काही माझ्यावरती विश्वास नाही आहे आणि रिक्षा केलं आणि सकाळचे 7:30 वाजलेले, तरी पण हे इथलेच आम्ही लोकल असूनही ते लोक रिक्षावाले लुटायलाच बसलेले, तर काय जास्त भाव करतात सकाळी। खूप मी आवरणं माझा आणि ह्यांचा पण वाद झालेला की एवढं नका तेवढं नका देऊ म्हणून, मी बोलत होती, ह्यांनी जाऊ दे म्हणून हे केलेलं आणि तो आमच्या घराजवळही सोडत नव्हता, लागलीच म्हणे की इथेच सोडतो आणि तुम्ही तिथनं चालत जा। मी म्हटलं तुम्ही पैसे घ्यायला तर बरं हे केलं आणि मी यायच्या आधीच माझी मम्मी, माझा भाऊ आणि माझी भाची येऊन थांबलेली माझी वाट बघत। कोणाकोणाचे असेच करतात घरचे, जर येणार म्हटलं की नाही का वाट बघत रस्त्याला बसतात, तर कमेंट करून सांगा। आणि ती मला जास्त लाड करते, पण हे आले की ह्यांना करते, मस्त फोन बघत बसले। आणि तर आता इथे करदोडा बांधण्यासाठी आम्ही सर्व रेडी झालो आहे, तर हा माझा छोटा भाऊ म्हणतो की मी चहा पितो, थांब ड्रेस घालून मग बांध म्हणून, तर कोणी असं खोबऱ्याच्या वाटीमध्ये देतो, कोणी नारळ असतं अख्खं, जे नारळ आपण पूजनासाठी वापरतो ते पण देतं, पण इथे मी खोबऱ्याच्या वाटीमध्ये, मम्मी म्हटली त्यातच दे म्हणून मग त्यात देते। आणि इथे लक्की माझी राखी बांधो किंवा करदोडा बांधो ती बसते आणि मला पण जे त्या तिघांसोबत करते तसंच अगदी माझ्यासोबतही कर असं म्हणून पाठी लागते। हा जो मध्ये बसलेला माझा मोठा भाऊ, त्याच्या साईडला जो बसलेला व्हाईट ड्रेसवाला, तो माझा 2nd नंबरचा भाऊ आणि हा सगळ्यात छोटा भाऊ आहे। आणि ही जी साडी घातली ती माझ्या मम्मीने, म्हणजे मम्मीनेच घेतली म्हणणार मी, भाऊंनी घेतलेली राहती पण मम्मीचं नाव पुढं करते, तर मस्त अशी दिसती आहे आणि खूप छान अंगाला पण बसलेली, कलर इतका सुंदर होता, व्हिडिओमध्ये एवढा दिसत नाही आहे पण खूप छान, आणि ब्लाऊज पण एकच नंबर स्टिच केलेलं, खूप छान केलेलं, पहिल्यांदा मला ब्लाऊज खूप छान आलेलं। तर आता इथे मस्त मी सगळ्यांना ओवाळून घेते आणि इथे लक्कीचं चाललंय की मला पण लावा, तू मला पण लावा, मला पण कर, मला पण ओवाळ, असं करते, आमचं छोटंसं बातूक येते।
आता बांधून ओवाळून सगळं झाल्यानंतर तर येथे त्यांनी साडी पण घेतली आणि पैसे पण देत होते. तर मी नको बोलत होती, कारण मागच्याच महिन्यामध्ये खूप माझ्यावरती त्यांनी खर्च केला. सगळ्यांनी मिळून गंठण केलं, मला छोटं मिनी गंठण. एकाने मोबाईल घेतला, मला जसा मोबाईल हवा होता अगदी तसाच त्याने कसलाही विचार नाही केला, त्यांनी पण घेऊन दिलं. परत गळ्यातलं घेऊन दिलं. एकाच महिन्यामध्ये 2-2 वस्तू घेणं हे काही जोक नाही आहे. तर घेतलं तर नको बोलत होती. तर त्यांचं चाललं नाही तसं म्हणू नकोस, मागचं रक्षाबंधनचं गिफ्ट होतं आणि हे भाऊबीजीचं आहे म्हणून ते देत होते. आणि इथे लक्की माझी बघा, मी पण तुला गिफ्ट दिलंय, शालिनीच दिली असं म्हणत होते. तर हे आमच्या लक्कीकडनं पण मला गिफ्ट आहे बरं का. आणि आता सर्वजण माझ्या पाया पडून मग आम्ही सर्व आईंच्या पाया पडणार आहोत. आणि लक्कीचं पण मध्ये मध्ये चाललेलं की मी ह्यांच्या पाया पडते, मी त्यांच्या पाया पडते. बघा माझं पिल्लू, त्याला सांगावंही लागत नाही की मी पाया पडते किंवा काय, तर लागलीच पाया पडायला लागते. आणि माझे मिस्टर पण आलेले, तर लक्की म्हणे की मी मामांना बांधते म्हणून. मला सारखं काही जण टोमणे मारत असतात की तू काय भाऊ भाऊ करते, मम्मी मम्मी करते, पप्पा पप्पा करतात. तर त्यांना एकच सांगेल, त्यांच्यामुळे मी आहे आणि माझ्यामुळे त्यांनी आहे. आम्ही एकमेकांना आहे म्हणूनच आम्ही सगळे व्यवस्थित आहे आणि असेच आम्ही शेवटपर्यंत राहणार. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आणि तुम्ही बघताय तर तसंच न जाता माझे असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा.